तुम्हाला तरी शंका वाटत असेल तर प्लीज विचारा. त्यानंतर बघा, इथली जी आकृती आहे, आता 19 नंबरच्या आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर 19 नंबरच्या आकृतीमध्ये जो बाहेरचा गोल आहे, तो आडव्या बाजूने अशा 2 आडव्या बाजूने 2 रेषा ओढल्यात. पुढच्या आकृतीमध्ये येत असताना आडव्या रेषा उभ्या झाल्या आणि एक डॉट वाढला. तिसऱ्या आकृतीमध्ये येत असताना पुन्हा रेष आडवी झाली आणि 2 डॉट झाले. आता या ठिकाणी काय होणार? रेषा उभी होणार. बघा, इथल्या आकृतीमध्ये रेषा उभी होणार आणि डॉट जे आहेत ते डॉट किती होणार? 3 डॉट होणार. मग उभी रेषा असलेले दोनच पर्याय आहेत पहा. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. पण आता पर्याय क्रमांक 2 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नीट लक्षात घ्या, एक एक डॉट वाढतोय. मग हा जो डॉट आहे, तो हा डॉट वर आल्यानंतर इथे असा होणार, इथे एकच डॉट दिलाय, खाली डॉट येत नाही पहा, तो वर जातोय. म्हणून पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आलं पाहिजे. इथे तुम्ही आकृत्यांमध्ये पाहत असताना तुमच्या असं लक्षात येईल पहा, इथल्या बऱ्याचशा आकृत्या थोड्याशा सारख्या सारख्या पण दिसतात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे येणार नाही. कारण हे जे वरचे डॉट आहेत डाव्या बाजूचे, ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरल्यानंतर वर जाणार आहेत आणि वर डॉट असलेला एकच पर्याय पर्याय क्रमांक 2. बर, 20व्या आकृतीमध्ये तुम्ही पहा, मी काही मोजक्याच आकृत्या तुम्हाला समजून सांगणार आहे. पहा, इथे पण काय झालंय, आता तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यांदा ही जी रेष होती, ही रेष अशी होती, ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं, नीट ऐका, घड्याळाच्या काट सॉरी दिशेनं नाही, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी किती अंशात फिरली आहे? तर 45 अंशात फिरली. ती अशी झाली. नीट लक्षात घ्या, ती फिरत असताना मधला जो त्रिकोण आहे, तो त्रिकोण एकदा सरळ होतोय, एकदा उलटा होतोय, पुन्हा एकदा सरळ झालाय, आता उलटा होतोय. मग बघा, आता मध्यभागी तुम्ही जर पाहिलं तर उलटा त्रिकोण तुम्हाला कुठे दिसतोय? उलटा त्रिकोण तुम्हाला 2च पर्यायामध्ये दिसतोय. एक आहे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. आता यामध्ये तुम्ही जर पर्याय क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 4 तर आपोआपच कट झाले. त्याचा विचारच करायची गरज नाही. तुम्ही प्रश्न कसे उत्तर शोधली पाहिजेत? तर पहा, पर्याय क्रमांक तुम्ही अगोदर मधली जर आकृती पाहिली तर या आकृतीमध्ये त्रिकोण सरळ आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये मध्यभागाचा त्रिकोण उलटा झालाय. पुन्हा त्रिकोण सरळ झालाय. आता येणाऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण उलटाच पाहिजे. मग उलटा त्रिकोण तुम्हाला अगोदर तुम्ही पर्यायामध्ये बघितलं पाहिजे की पर्याय क्रमांक 1 आणि 3 याच्यातच तुम्हाला परत या पर्यायामध्ये त्रिकोण उलटा दिसतोय. इतर 2 आणि 4 मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर नसणारच आहे. त्यामुळे तो 2 आणि 4 चा पर्याय तुमचा अगोदरच कट झाला. आता विषय राहिला पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये नेमकं कोणतं? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये एकूण 4 रेषा दिसतायत. आपल्याला तर इथे 2च रेषा होत्या, इथे 2च रेषा होत्या, इथं 2च रेषा होत्या, म्हणजे आपल्या येणाऱ्या आकृतीमध्ये पण 2च रेषा असल्या पाहिजेत. 2च रेषा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं तुम्ही उत्तरं शोधली पाहिजेत. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? ओके. पुढे पहा, या ठिकाणी पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच प्रकारचा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीशी आहे. तर सांगा बरं, राजनंदिनी 21चं उत्तर काय येईल? बोला लवकर. हा का? बर, उत्तर काय पण येऊ द्या. का? हा, का येत आहे 3 नंबर सांगा पटकन. बरोबर, व्हेरी गुड. आतली आकृती बाहेर आली आणि बाहेरची आकृती आत गेली आहे, असा संबंध या ठिकाणी पर्याय क्रमांक सॉरी 21व्या प्रश्नामध्ये दिलेला आहे. बाहेर जो चौरस होता तो आत गेला आणि आत जो त्रिकोण होता तो बाहेर आला. मग इथे पण होताना चौरस बाहेर येणार आणि गोल आत जाणार असा पर्याय तुम्हाला कुठे दिसतोय? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला तो दिसतोय. व्हेरी गुड. पुढे दुर्वा, 22 नंबर प्रश्नाचं विश्लेषण सांगा मला. काय येईल 22? थांबा थांबा, आधी विचारतो मी. दुर्वा, तुम्ही सांगा आता 22 नंबर प्रश्नाचं उत्तर काय येईल?
बोला पटकन. 3. कारण बघा याचं कारण असं आहे, या ठिकाणी जर तुम्ही पहिली आकृती पाहिली आणि दुसरी आकृती पाहिली, तर या पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय बदल झालाय? तर या ठिकाणी जो गडद भाग आहे, तो गडद भाग एक-एक भागाने पुढे सरकलाय. कोरा भाग पुढे सरकलाय, गडद भाग पुढे सरकलाय, पुन्हा कोरा भाग पुढे सरकलाय. अशा पद्धतीने या ठिकाणी बदल झालाय. तर तो या ठिकाणी तुम्ही तिसऱ्या आकृतीचा चौथ्याशी जोडला पाहिजे. हा जो गडद भाग आहे तो एक एकने पुढे सरकेल, कोरा भाग पण एक एकने पुढे सरकेल. म्हणून उत्तर तुमचं येणार आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे आर्य. चला पुढचं 23वा प्रश्न सांगा आर्य. नाही नाही, कसं कसं सांगा. हा नियमन सांगा चला. नाही नाही नाही. हा, सांगा. बरोबर. म्हणजे बघा, नमन तुमचं उत्तर बरोबर आहे. हा बरोबर आहे. नमन तुमचं उत्तर बरोबर आहे, पण तुम्ही जे सांगताय ते चुकीचं सांगताय. या ठिकाणी 6 बाजू होत्या. तुम्ही म्हणताय 4च आहे. या ठिकाणी 6 बाजू होत्या त्या 4 झाल्या आणि आडव्या रेषा होत्या त्या उभ्या झाल्या. इथे काय झालं? तर इथे आहे पंचकोन. पंचकोन म्हणजे 5 बाजू असलेला आहे. त्याच्यातून जर 2 बाजू वजा केल्या, तर बाजू राहतात 3. आणि दुसरा बदल काय झालाय? तर दुसरा बदल यामध्ये असा झालाय, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय बदल झालाय तो बघा. पहिल्यामध्ये बाजू जेवढ्या होत्या त्याच्यातून 2 बाजू कमी झाल्या आणि चौरस घेतला. आता दुसरा बदल असा झाला, आडव्या रेषा होत्या त्या उभ्या झाल्या. मग इथे पण उभ्या रेषा होत्या त्या आडव्या होणार. असा पर्याय तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्येच दिसतोय. ठीक आहे. पुढे सिद्धांत. चला सांगा 24 नंबर प्रश्नाचं उत्तर. विश्लेषण सांगायचं, मला उत्तर नाही सांगायचं. उत्तर आता तुम्हाला माहिती आहेत. मला विश्लेषण सांगा फक्त का? पाण्यातली आकृती नाही बाळा ती. अरे हा सॉरी. बरोबर आहे, बरोबर आहे. हां, सॉरी, सॉरी हां. पाण्यातलं प्रतिबिंब आहे. बरोबर. पाण्यातलं प्रतिबिंब या ठिकाणी दिसतंय. पाण्यामध्ये जर ही आकृती तुम्ही पाहिली, तर वरची बाजू खाली होते आणि खालची बाजू वर होते. बघा, ही जर आकृती पाण्यामध्ये अशी पाहिली, तर पाण्यामध्ये ही आकृती अशी दिसते. मग आता तुम्हाला जी दिलेली आकृती आहे, ती दिलेली आकृती अशी आहे. ही जर पाण्यामध्ये तुम्ही पाहिली, तर पाण्यामध्ये हां, पाण्यामध्ये तुम्हाला ती आकृती अशी दिसणार आहे. मग अशी दिसणारा पर्याय तुम्हाला कुठे दिसतोय? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला या ठिकाणी तो तसा पर्याय दिसतोय. ओके, व्हेरी गुड. आराध्या, चला 25 नंबर प्रश्नाचं उत्तर सांगा. आराध्या, म्हणजे विश्लेषण सांगा. का? काय झालंय सांगा. आरशातील प्रतिमा झालीये. खूप सोपं आहे. त्यामुळे याचं उत्तर किती येणार आहे? तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. कारण बघा, आरशामध्ये तुम्ही जर ही आकृती पाहिली, तर आरशामध्ये ही आकृती डावी बाजू उजवीकडे जाते, उजवी बाजू डावीकडे जाते. मग तुम्हाला दिलेली जी आकृती आहे, ती तुम्हाला दिलेली आकृती अशी आहे. ही जर आकृती तुम्ही आरशामध्ये जर पाहिली, तर या ठिकाणी डावी बाजू उजवीकडे जाणार, उजवी बाजू डावीकडे जाणार. पर्याय क्रमांक 3 उत्तर येणार. व्हेरी गुड. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा आता. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. याची तुम्हाला थोडीशी ट्रिक पण सांगतो मी. तर आता पहिल्यांदा सेजल, तुम्ही सांगा या 26 नंबर प्रश्नाचं काय आहे पहा. इथं तुम्हाला दिलेलं आहे पहा, प्रश्न वाचतो अगोदर मी. चौरसाचा एक भाग दिलाय आणि रेषेच्या डाव्या बाजूला दाखवलं. पहा तुम्ही लहानपणी असताना, तुम्ही लहान होता तेव्हा कदाचित तुम्ही जिगचा ते जिगचा पझल असतं पहा. एकमेकांमध्ये ते घुसून आपण वेगवेगळे आकार बनवतो. बनवतो की नाही? हां, खूप आहे. तुम्ही जर
हां, ऐका आता तुम्ही जर अ, बरेच जण जिल्हा परिषदेला होते. तुम्ही जर पाहिलं, तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, असे जिग्सॉ पझल होते पहा. कसले? तर भारताचा नकाशा होता आणि त्या भारताच्या नकाशामध्ये वेगवेगळी राज्य अशी काय करायची होती, अशी एकमेकांमध्ये हां, अशी एकमेकांमध्ये फसवून त्या ठिकाणी भारताचा नकाशा तयार होतात. त्याला म्हणतात जिग्सॉ पझल. मग बघा आता या ठिकाणी हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार सुद्धा एक प्रकारे जिग्सॉ पझलचाच आहे. म्हणजे काय? तर बघा आता एवढा तुकडा काढलाय. हा जो तुकडा आहे, हा तुकडा नेमका आता डाव्या बाजूच्या, उजव्या बाजूच्या कोणत्या पर्यायामध्ये बरोबर फिट बसला, की एक चौरस तयार होईल एवढंच सांगायचं असतं. तर बघा आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, तर बघा हे असं या ठिकाणी करून पाहायचं आहे बघा. हे एवढं रंगवून पाहिलं, तर असा भाग तुम्हाला या ठिकाणी कुठे दिसतोय नीट निरीक्षण करून पहा. तर तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला दिसतोय. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये पण दिसतोय बघा. 4 मध्ये पण दिसतोय. पण 3 आणि 4 मध्ये हा जो भाग आहे हां. तर थोडासा बदल आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक. बघा आता हा भाग जर तुम्ही जोडून पाहिला, तर बघा जोडून पाहिल्यानंतर तुम्हाला हा भाग अशा पद्धतीने दिसणार आहे. बघा मग आता असा भाग तुम्हाला नेमका कुठे दिसतोय? बघा बरं. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. बरं, पुढे पहा. 27 नंबर प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? तर इथे सुद्धा तुम्ही असं करून पहा. हे बघा आपल्याकडे पेन असतोय, पेनने करून पाहायचं. हे असं जर तुम्ही करून पाहिलं, तर असा भाग तुम्हाला कुठे दिसतोय? बघा बरं. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. आता बघा पर्याय क्रमांक 4 पण याचं उत्तर आहे. पण सॉरी 1 पण आहे. पण 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं, तर हा भाग थोडासा मोठा दिसतोय. लहान दिसतोय, सॉरी. आपल्याला मोठा पाहिजे. हां, आत गेलाय. आता इथे बघा, या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने जर आकृती काढून पाहिली, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळतंय. असा भाग तुम्हाला कुठे दिसतोय बघा. बरोबर. हां, व्हेरी गुड. आता पुढे पहा, इथला पण पर्याय तुम्ही जर पाहिला, तर हे बघा, हा असा भाग जर तुम्ही जोडला, तर मी जो हां, बघा आता पर्याय क्रमांक बरोबर. पर्याय क्रमांक तुमचं उत्तर येणार आहे 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. समजलं? हां. तर मला सांगायचंय काय, की तुम्ही या ठिकाणी उत्तरं कशी काढली पाहिजेत ते समजून घ्या. उत्तरं कशी काढलीत ती समजून घ्या. हां, या 30व्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? तर हे पण रंगवून पहा तुम्ही. हां, बघा असा भाग कुठे दिसतोय तुम्हाला बरोबर एवढाच. बरोबर. 1 मध्ये तुम्हाला ते बरोबर दिसतंय. कारण पहा, हा येणार नाही कारण हे मोठा आहे. हा खूपच लहान आहे, वरचे मोठे आहेत. आणि या ठिकाणी हा जो भाग आहे, तो वरचा भाग खूप मोठा आहे. तर बरोबर फिट बसणारा भाग आहे पर्याय क्रमांक 1. अशा आकृत्या काढून तुम्ही रंगवून जर केलं, तर व्यवस्थित तुम्हाला कोणता भाग फिट बसतोय तो बरोबर सापडेल. आरशातल्या आकृत्या खूप सोप्या आहेत. मी फटाफट काढून दाखवतो पहा. आरशामध्ये डावी बाजू उजवीकडे जाते, उजवी बाजू डावीकडे जाते. ही जर आकृती तुम्ही पाहिली, तर ही आकृती तुम्हाला अशी दिसणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3 येणार आहे. 2च्या बाबतीत सुद्धा तुम्ही जर पाहिलं, तर पहा 2 पहा या ठिकाणी सुद्धा पर्याय क्रमांक काय येणार आहे? 4 येणार आहे. त्यानंतर पुढची आकृती पहा. इथे जरा थोडंसं काय झालंय, पर्याय देताना चुकलंय. हां. नाही, नाही. माझ्याकडून नाही चुकलेलं, पर्याय चुकलाय. त्यामुळं मी पर्याय पहा इथं तुम्हाला पर्यायच दिसत नाहीत. याचं खरं तर उत्तर इथं जरा थोडा देताना त्यांचं हे चुकलंय. तर हां, असू द्या. पण हे बघा, ही आकृती तुम्हाला अशी दिसली आरशामध्ये जर ही आकृती तुम्ही पाहिली, तर आरशामध्ये तुम्हाला ही आकृती अशा पद्धतीने दिसतेय.
हे पहा अशी, अशी. असा पर्याय इथं कुठं नाहीच आहे. पण पर्याय क्रमांक 2 त्यांचा देताना चुकलाय. त्यामुळे आपण याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे असं समजू. 34-35 मध्ये पण सोपं आहे. फक्त डावी बाजू उजवीकडे जाते, उजवी बाजू डावीकडे जाते. एवढाच बदल होतो. आता पहा 36 नंबर. मी तुमची याची प्रॅक्टिस घेतली होती. 36 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा 1, 2 आणि 3 प्रकारच्या घड्या घातल्या. तुम्ही जर या ठिकाणी घड्या जर उलगडून पाहिल्या तर पहिली घडी अशी घातली होती. पहिली घडी अशी घातली होती. ती घडी जर तुम्ही उलगडली तर पहा ही उलगडल्यानंतर अशा पद्धतीने अशी दिसणार आहे. आणि आता घडी घातली होती खालून वर. तुम्ही जर ती वरून खाली उलगडली तर तुम्हाला हे अशा पद्धतीने पर्याय दिसणार आहे. मग असा पर्याय तुम्हाला कुठे दिसतोय? तर असा पर्याय तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतो. 3 मध्ये दिसतोय. पुढे पहा, इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण 1, 2 आणि 3 प्रकारच्या गाड्या घातलेल्या आहेत. आता पहा, 3 प्रकारच्या ज्या गाड्या घातलेल्या आहेत, त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, दुर्वा आवाज बंद करा. असू द्या. एक मिनिट, काय झालं रे? थांबा, थांबा एक मिनिट. एक मिनिट हा बाळा. हा, दिसतंय का सगळ्यांना? थांबा एक मिनिट. हा, बघा. इथल्या जर आकृत्या पाहिल्या तर या ठिकाणी 3 प्रकारच्या घड्या घातलेल्या आहेत. आता लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्हाला मी सांगितलं होतं, जर अशी घडी असेल तर ही बाजू इकडे येते. ही जी बाजू आहे ती इकडे येते. म्हणजे या बाजूला हे येणार, म्हणजे असं होणार. आणि ही जर घडी या बाजूला उलगडली तर पहा, ही जी घडी आहे ती इकडे येणार आणि ही जी घडी बाजू आहे ती इकडे येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 येत आहे. इथे पहा, ही पहिली घडी जर उलगडली तुम्ही तर पहिली घडी उलगडल्यानंतर अशा पद्धतीने येणार आहे. आणि दुसरी घडी खालून वर जर उलगडली तर अशा पद्धतीने येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार आहे. समजलं तुम्हाला? ओके. पुढे पहा, या ठिकाणी 39चं उत्तर सांगा. सोपं आहे. सांगा पटापट. पर्याय क्रमांक नाही, नाही. 4 नाही उत्तर येत. पर्याय क्रमांक 3 उत्तर येत आहे. कारण बघा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे या ठिकाणी तो भाग कट केला इथे. आता जेव्हा तो भाग तुम्ही बघा, हा भाग इकडे उलगडाल तेव्हा उलगडल्यानंतर इथे असा होणार आहे. त्यानंतर इथे असा होणार आहे आणि हा भाग जर इकडे उलगडला तर इथे असा डॉट होणार आहे. मग असं तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. हा. हा, काय केलंय? मी मी 4 सांगितलं होतं. मी 4 सांगितलं होतं. नाही, नाही. मग ते दुरुस्त करा ते. माझ्याकडून झालं असेल चुकून. ह्याचं उत्तर नाही, नाही. ह्याचं उत्तर 3च आहे. हे बघा, मी पुन्हा एकदा समजून सांगतो. पहा, हे बघा. मी 3च सांगितलं होतं का? बरं. असू द्या. काय झालं असेल चूक. हे बघा, ही घडी वरून खाली घातली, तर हे बघा ही घडी अशी दिसेल. बघा आता, पहिली घडी ज्यावेळी तुम्ही घालाल, त्यावेळी ही घडी अशी दिसेल, वरून खाली घातली तर. दुसरी घडी तुम्ही इकडून इकडे घातली आणि तिसरी घडी इकडून इकडे घातली तर पहा या घड्या तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. इकडे अशा. आणि इथे कट केलाय, नीट लक्षात घ्या. इथे कट केला तर आता तुम्ही ज्यावेळी इकडची घडी उलगडाल, बघा आता,
थांबा 1 मिनिट. मी किती सांगितलं? मी पर्याय क्रमांक 4 सांगितलं होतं ना? हां. काय झालं? हां. थांबा. हा भाग वर घेतला. इथं पर्यायच दिसत नाही रे. 1 मिनिट. हा भाग तुम्ही इकडे घेतला, तर बघा ही बाजू इकडे आणि हा भाग इकडे. म्हणजे इथं असलेला भाग इथे येणार. हे इथं रंगवलं जाणार. इकडचा भाग इकडे असा घेतला तो इथं रंगवला जाणार आणि हा भाग वर घेतला तर तो इथे रंगवला जाणार. बरोबर आहे ना? हा सांग. हा मग सांग. हा बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. माझं जम्बलिंग झालं. एक बरोबर आहे. बरोबर आहे. हा बरोबर आहे. 1 मिनिट हा. ही जी आहे ती ही इथंच राहणार. ही इथंच मध्यभागी होणार आणि हा जो आहे तो वर जाणार. बरोबर आहे. हे एवढाच भाग वर जातो. तो इथं होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर येतंय. हां. मग 3च सांगितलं होतं ना मी का 4 सांगितलं होतं? 4 सांगितलं. बरं. ते दुरुस्त करा मग. तुला काय करायचं ते. बर आता या ठिकाणी पहा. इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी डाव्या बाजूला जो कट केलेला भाग आहे तो उजव्या बाजूला इथे जाईल. इथे कट झालेला भाग आणि वरून खाली जर तो भाग घेतला तर काही भाग इथं जाईल आणि काही भाग इथं जाईल. तर असं तुम्हाला कुठल्या कोणत्या पर्यायात दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. बर हा भाग आपण प्रॅक्टिस घेतलेली होती. आता याची प्रॅक्टिस घेतलेली नव्हती. तर नीट ऐका आता. पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी जे 4 काय जे तुकडे दिलेले आहेत ते तुकडे जुळवून माझं ऐका अगोदर. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी जे तुकडे दिलेले आहेत ते तुकडे जोडून एक नवीन आकृती बनते. ती नवीन आकृती कशी असू शकते? नीट ऐका आता. पहिल्यांदा मोजायचं. बघा दिलेले तुकडे आहेत 3. तर इथं 3 तुकडे आहेत का? तर 1, 2, 3 आहेत. इथे 3 तुकडे आहेत का? तर 1, 2, 3 आहेत. इथं 3 तुकडे आहेत का? 1, 2, 3 आहेत. इथे 3 तुकडे आहेत का? 1, 2, 3, 4. म्हणजे आता पहिल्यांदा तुम्ही जर निरीक्षण केल्या लक्षात येणारी बाब आहे. तुकडे तुम्हाला 3 दिलेत, तर इथे जोडलेले तुकडे 4 आहेत. 4 नंबर पर्याय. त्यामुळे तुमचा आता उत्तर 4 नंबर तर 100% असणार नाही. हे तुम्हाला बघितल्या लक्षात आलं पाहिजे. दुसरी गोष्ट आता. हा जो भाग आहे तो असा भाग तुम्हाला शोधून पाहावा लागेल की नेमका कुठे आहे. तर बघा आता असा दिलेला भाग दोन्ही भाग बघा आता दोन्ही भाग हा जो त्रिकोण आहे तो एवढा असा त्रिकोण तुम्हाला कुठे दिसतोय. तर इथं एवढासा त्रिकोण आहे तो लहान आहे. तिथं असणार नाही. इथं दिलेला जो त्रिकोण आहे तो त्रिकोण आहे म्हणजे इथं एक त्रिकोण आहे आणि इथं एक त्रिकोण आहे बघा. इथं त्रिकोण नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण कट झाला. आता तुम्ही जर पाहिलं तर बघा 2 नंबरच्या पर्यायामधला जर त्रिकोण आपण गृहीत आहे असं धरलं तर ही जी आकृती येते ती अशी येते. अशी आकृती आपल्याला दिली आहे का? नाही दिली. म्हणून आपोआप आपलं बघा 1 नंबर गेला, 2 नंबर गेला, 4 नंबर गेला. न बघता आपल्याला उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. म्हणजे आकृत्या जोडायच्या आणि योग्य आकृती कोणती आहे ते आपल्याला सांगायचंय. ठीक आहे. सांगा आता 42चं उत्तर काय येईल? 42चं उत्तर काय येईल? 2. कारण बघा आता तुम्हाला मी सांगतो हे बघा इथं जोडलेले तुकडे बघा. हा असा तुकडा आपल्याला दिलाय का?
नाही दिला. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तर कट झाला आपोआपच. बघा, इथं तर आपल्याला दिलेले तुकडे 3 आहेत आणि इथं जर तुम्ही मोजले तर तुकडे किती जोडलेत बघा बरं. अरे इथं किती तुकडे जोडलेत? 4 तुकडे. आपल्याला दिलेले तुकडे 3 आहेत. तर 4 तुकडे जोडून होईल का आकृती? नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण कट झाला. आता इथली आकृती पहा, म्हणजे तुमचं उत्तर एकतर 2 असेल किंवा 3 असेल. आता त्यातलं नेमकं योग्य उत्तर कोणतं आहे? पहा, काहीही न करता पहिल्यांदा हे 2 पर्याय तर आपोआप कट झाले लक्षात आलं पाहिजे तुमच्या. आता बघा, तुमचं उत्तर आता एकतर 2 किंवा 3. आता 2 पैकी 2 आणि 3 पैकी कोणतं? तर इथं बघा थोडासा असा भाग आहे. अशी आकृती तुम्हाला दिली आहे का कुठे त्रिकोणाची? बघा बरं. नाही. बघा ही दिलेली आकृती जर तुम्ही पाहिली तर ती दिलेली आकृती अशा पद्धतीने आहे पहा. हे बघा अशी. अशी त्रिकोण नाहीये. तुम्ही नीट निरीक्षण करून बघा. अशी दिली आहे. अशी आकृती आपल्याला दिलेल्या ह्याच्यात आकृत्यात कुठं दिसतीये का? नाही. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. तसंच या ठिकाणी पर्याय क्रमांक 43 पण तुम्ही जर नीट पाहिलं तर उत्तर किती येईल सांगा? बोला लवकर. एक कसं येईल? दोन. कारण बघा पर्याय क्रमांक 2च येईल. कारण नाही थांबा पर्याय क्रमांक 2 नाही. पर्याय क्रमांक 4 येईल. कारण बघा या ठिकाणी दिलेला जो आयत आहे, तो आयत एवढा मोठा आहे का? नाहीये. छोटा आहे. तो एवढाच आहे. म्हणजे इथं जुळतोय पहा. इथे तर नाहीच आहे. इथं आहे, पण ही अशी आकृती आपल्याला दिलेलीच नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि हां, पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. हां, असू दे. बरं, पुढे पर्याय 44चा 1 येणार. बरोबर. 45चा सांगा. 3 येणार. 3. आता बघा पुढे हे जो आहे हा प्रकार. हा प्रकार आता काय होतंय पहा. तुम्हाला काय करावं लागतंय पहा. आकृती थोडी प्रश्नपत्रिका उलटी-पलटी करून पाहावं लागतं. कारण बघा हा दिलेला जो भाग आहे तो दिलेला भाग तुम्हाला या ठिकाणी सापडणं जरा अवघड जातं. कसं बघा आता. इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा ही तुम्ही जर आहे तशीच शोधायला गेले तर ही आकृती अशी कुठंच सापडत नाही. बरोबर? मग आकृती थोडी पेपर उलटा-पालटा जर करून पाहिला तुम्ही, तर तुम्हाला अशा पद्धतीची आकृती सापडते. नेमकी कुठे आहे सांगा बरं किती नंबर पर्यायात तुम्हाला ही आकृती सापडते? बरोबर. पर्याय क्रमांक 3 कशी बघा? हे बघा. इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा ही अशी आकृती तुम्हाला दिलेली आहे. ही अशी. बघा सापडली का? म्हणजे तुम्ही ऐका, तुम्ही जर आहे तशी आकृती शोधायला गेले तर ती कुठेही सापडणार नाही तुम्हाला. तर त्याच्यासाठी पेपर थोडा उलटा-पालटा करून पाहावा लागतो. तुम्ही जर आहे तसं त्याच्याकडे नुसतं बघत असाल तर तुम्हाला ती आकृती सापडणार नाही. तुम्ही तसेच शोधत बसाल. सरळ नाही ह्या आकृत्या तुम्हाला लपलेली, दडलेली म्हणजेच लपलेली आकृती शोधत असताना पेपर थोडा उलटा-पालटा करून पाहावा लागतो. या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. आता 47 चं बघा. ही आकृती कुठे आहे सांगा बरं? 4 कुठं लपली आहे सांगा बरं? काय म्हटलं आर्य? हां, कुठे मध्ये? बरोबर. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, पर्याय क्रमांक किती म्हटले तुम्ही? अरे 4 मध्ये नाहीये बाबांनो ती.
कुठे आहे ही आकृती? 4 मध्ये आहे. 4 मध्ये एवढाच भाग आहे. एवढाच आहे का तो भाग? बघा की केवढा आहे तो. तुम्ही नीट बघा की. ही आकृती तुम्हाला जर नीट पाहिली तर त्याचा जो हा भाग आहे तो मोठा आहे. तुम्ही आकृती फिरवून बघा पेपर. पेपर फिरवला तर तुमच्या लक्षात येईल. हे बघा, ही आकृती काढून हा बघा, फिरवून बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. बघा, सापडलं का बघा. हा म्हणजे 4 मध्ये नाहीये, 4 मध्ये आहे. पण हे बघा, हे एवढंच आहे. एवढंच आहे. एवढं आहे का ते? सांगा बरं. हा आणि मोठं तर आहेच, पण सोडा त्याच्यापेक्षा. आणि हे उलट आहे ना इथं. आपल्याला कसं पाहिजे, ही आकृती फिरवून बघा तुम्ही. आता मला फिरवून दाखवता येईल ना. तुम्ही पेपर आहे ना उलटा करून बघा, बरोबर याच्यासारखा दिसतोय का नाही बघा तुम्ही. हा म्हणून त्याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. तर हे तुम्हाला ऐका, तुम्हाला पेपर उलटा पालटा करून बघितला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल, अन्यथा मिळणार नाही. मी अगोदरच सांगितलं. पेपर उलटा असा सरळ उलटा करून बघायचा आणि आकृती काढून पाहायची, म्हणजे तुम्हाला बरोबर परफेक्ट आकृती सापडेल. त्याला नको हात लावू. ठीक आहे, पुढचं. एक मिनिट. हा हा चला पुढचं. कुठं सापडतंय बघा. 2. 2 मध्ये. कुठे 2 मध्ये? असं काय करताय? 2 मध्ये काय आहे? हे असंच आहे. एवढंच आहे. याची उभी रेष कुठं आहे? हा. लेफ्टून जॉईन. हा सांगा बरं. 3 मध्ये कुठं आहे? एक मिनिट. मला हे उलट बघता येईना. बघा बरं उलट करून. दिसतंय का असं? हा उलट पण नाही भेटत. उत्तरपत्रिका किती भेटत त्या टॅब मध्ये प्रश्नपत्रिका उलट करून पाहिलं का? नाही, मला एवढ्या आता लहान दिसतच नाही काहीच. बरोबर बघा बरं दुसऱ्या कुठं सापडतंय. पहिली आकृती काय? पहिली प्रश्नपत्रिका. एक मिनिट. कशात दिसतंय? 2 मध्ये कुठे आहे? 2 मध्ये तुम्हाला एवढाच भाग दिसतोय रे. खालचा भाग कुठे आहे? कसं काय? बरं ठीक आहे, थांबा जरा. हे मी बघतो एक मिनिट. हा बरं पुढचं बघा आता. एचचं पा. एचचं पा. पर्याय क्रमांक. हा आर्य बरोबर आहे. आर्य तुम्ही काय म्हटले? पर्याय क्रमांक 2. हा बरोबर. नाही नाही, हे बघा हे असं आहे. हा बरोबर आहे. हे बघा हे असं आहे. हे असं आहे. वरची रेष आपण पकडायची गरज नाही. हे असं आहे पा. उलट करून, उलट करून पहा तुम्ही. नाही नाही उलट. हा जो म आहे ना असा आहे ना, तो उलटा करून बघा म्हणजे तुम्हाला ती आकृती दिसेल. तेच ना, आडवं उलट असं.
उलटा आडवा करून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा, आता पुढे पहा. एच जो आहे तो एच बघा, हा कुठे कोणत्या पर्यायामध्ये तुम्हाला दिसतोय तो? हम्म. बरोबर. हे बघा इथे दिसतंय ते. तुम्ही नीट पहा. हे बघा, दिसतंय? बघा बरं. हे बघा असं दिसतंय का बघा. हा तेच की, हे काही इथे पण आहे. हा, नाही हे मोठा होतोय. हा बरोबर आहे. दिसतंय? हा, ठीक आहे. पुढचा पहा, 50 नंबरची आकृती बघा, ही कुठे आहे? हा, 2 नंबर बघा कशी येते. हे बघा, ही अशी, अशी, अशी आणि अशी. बघा ही आकृती तुम्हाला अशी इथं दिसेल. ही आकृती आणि ही आकृती बरोबर दिसतीये का नाही बघा बरं. त्याला नको खेळू सर. हा, समजलं मग. ह्या झाल्या 50 आकृत्या. याच्यात कुणाला काही डाऊट? ओके. 50च्या 50 आकृत्या कोणाच्या बरोबर आल्यात बरं सांगा बरं. 49 पहिल्या प्रश्नपत्र 49 आलेत का? आर्य? नाही नाही, तशाच नाही. हा, तुम्ही पहिल्या दिवशी नव्हते ना. बर. 48, 47, 46, 45. कोणाच्या आल्यात 45? प्रदीपच्या. ओके. 35 लय चुकल्या मग. इतक्या चुकायला नकोत. मी काय म्हटलंय, पडल तो टॅब. हा, 50 पैकी 50 तुमच्या आल्याच पाहिजेत. एक सुद्धा चुकली नाही पाहिजे आर्य. एक सुद्धा. कारण आकृत्या खूप सोप्या असतात. तुम्ही हे बघा, तुम्हाला काय गंमत म्हणून 2 तास दिलेले नाहीत. तुम्हाला काय वाटतं कसं तरी गोल करायचं पटकन प्रश्नपत्रिका. तुम्ही प्रश्नपत्रिका 2 तासाची 1 तासात जरी सोडवली, तुम्हाला कोण काही बक्षीस नाही देणार किंवा 2 मार्क वाढवून नाही देणार. तुम्हाला 2 तास दिलेत तर त्या 2 तासाचा नीट उपयोग करायचा. आकृत्या व्यवस्थित 50 पैकी 50. सिद्धांत, पाणी नीट प्या. बोर्डकडे लक्ष द्या. असं कुठलं पाणी कसं पिता येते? बर. तर 50 पैकी 50 प्रश्न तुमचे हे बरोबर आलेच पाहिजेत. ठीक आहे, ही झाली पहिली प्रश्नपत्रिका. आता आपण गणिताकडे येतोय. सगळ्यांकडे गणित लिहिलेली आहेत. मी पुन्हा एकदा बघू हा, पहिला प्रश्न आहे पा. 40 ते 50च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? तुमच्या प्रश्नपत्रिकेत बघा प्रश्न. मला एक सांगा, 40 ते 50च्या मध्ये असणाऱ्या, थांबा थांबा, 40 ते 50च्या मध्ये असलेल्या मूळ संख्या एक एक करून मला सांगा. कोणती आहे पहिली? 40च्या पुढची, नंतर या संख्यांची जर बेरीज केली तुम्ही तर 7 आणि 3 10 आणि 11 आणि 131. काय अवघड आहे का सांगा या प्रश्नाचं उत्तर? पर्याय क्रमांक किती येणार? ओके. आता पहा पुढचा प्रश्न आहे. आर्य, थांबा, प्रदीप वाचा दुसरा 52 नंबरचा प्रश्न. दशादशे 10 दराने 800 रुपये मुद्दलाची दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? नीट ऐका आता. तुम्हाला ज्या ज्या वेळी दाम दुप्पट, दाम तिप्पट, दाम चौपट असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की दाम दुप्पट विचारलं की 100 नाही, सॉरी 100ला जो दर दिलाय त्या दराने भाग द्यायचा. मुद्दल किती दिले त्याच्याकडं अजिबात पाहायचं नाही.
100ला फक्त दराने भाग द्यायचा. दर आहे या ठिकाणी 10. 10 ने जर 100ला भागलं तर उत्तर येतं 10. म्हणजे तेच तुमचं उत्तर असणार आहे 10 वर्ष. मला सांगा, तुम्हाला या ठिकाणी असा प्रश्न सोडवायला एकच फक्त कॅल्क्युलेशन करावं लागतंय. पण हे लक्षात किती जणांच्या राहिलंय, की दाम दुप्पट करायची असेल, आर्यन सेजल, बाकीच्यांच्या लक्षातच राहिलं नाही का हे? मी तुम्हाला सांगितलं होतं दाम दुप्पट, दाम तिप्पट. आता नीट ऐका. तुम्हाला जर दाम दुप्पट विचारलं, तर दाम दुप्पट कधी होते? तर मुद्दल व्याज सारखं झालं तर दाम दुप्पट होते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं 100ला जो त्या गणितामध्ये दर दिलाय त्या दराने फक्त भाग द्यायचा. मुद्दल किती दिलंय याच्याकडे अजिबात पाहू नका. मुद्दल कितीही दिलेलं असू द्या, काही देणं घेणं नाही त्याचं. आपल्याला फक्त दाम दुप्पट किती वर्षात होईल हे विचारलेलं असतंय. आता नीट ऐका. तुम्ही ज्यावेळी 100ला 10ने भाग देता तेव्हा उत्तर आलं 10 वर्षात दाम दुप्पट. आता दुसरा प्रश्न याच्या पुढचा विचारू शकतील. आतापर्यंत कधी विचारला नाही. म्हणजे 5 प्रश्नपत्रिकेत कुठंच आलं नाही. पण जर विचारलं दाम तिप्पट, तर नीट ऐका. तुम्हाला विचारलंय दाम तिप्पट, तर कसं काढायचं? तर इथे पण 100ला 10ने भागायचं आणि 10ला 2ने गुणायचं म्हणजे तिप्पट होते. दाम चौपट विचारलं तर 100ला 10ने भागायचं, जे उत्तर येईल त्याला 3ने गुणायचं. म्हणजे तिप्पट विचारलं 2ने गुणायचं, दुप्पट विचारलं तर जे आहे तेच, चौपट विचारलं 3ने गुणायचं. राहील लक्षात? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमचं असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढे 12 किंवा 16 या संख्यांनी भागले असता, नीट ऐका, जेव्हा आपण एखाद्या संख्येने भाग देतो, तेव्हा आपण विभाजक काढत असतो का विभाज्य काढत असतो? झालं सगळं मुसळ केरा. विभाज्य आणि विभाजक लिहून दिलं होतं मी तुम्हाला. अरे दिलेल्या संख्येने भागणे म्हणजे विभाज्य असतो का विभाजक असतो? विभाज्य असतो. आणि नीट लक्षात घ्या, प्रत्येक वेळी बाकी जर 7 उरते असं सांगितलेलं असेल आणि लहानात लहान विचारलंय, तर या दोन संख्यांनी भाग दिल्यावर लहानात लहान काढायचे म्हणजे दोन संख्यांचा काय काढायचा आहे? लसावी काढायचा आहे. लसावी काढण्याची पद्धत तुम्हाला मी सांगितली होती. 12 आणि 16चा लसावी काढायचा आहे. हे बघा दोन्हीही संख्यांना भाग जाईल अशी संख्या आहे 2. मूळ संख्यांनी भाग द्यायचा आहे. त्यामुळे पूर्वा आवाज बंद करा तुमचा. तुम्ही जेव्हा 2 ने भाग देता तेव्हा उत्तर येतं बेसंग 12, बेआटी 16. पुन्हा 2 ने भाग देता तेव्हा उत्तर येतं बेत्रिक 6, बेचोक 8. अगं पडल ना ते फुटल की. पुन्हा आता नीट लक्षात घ्या. इथे मसावी आला 4. आता लसावी जर काढायचा असेल तर डाव्या बाजूच्या संख्या आणि उजव्या बाजूच्या संख्या यांचा गुणाकार म्हणजे लसावी येतो. नीट ऐका. बेदुने 4, 4 त्रिक 12 आणि 12 चोक 48. पण 48 उत्तर नाही. तुम्ही 48ला जेव्हा 12ने भाग देता तेव्हा बाकी शून्य उरते. 16ने 48ला भाग देतात तेव्हा पण बाकी शून्य उरते. पण आपल्याला बाकी 7 उरलीये. मग अशी संख्या शोधण्यासाठी पहिल्यांदा लसावी काढायचा आणि जेवढी बाकी उरतीये असं सांगितलंय ते त्यात मिळवायचे. मिळवल्यानंतर उत्तर येतं 55. मग या ठिकाणी पर्यायामध्ये कुठे तुम्हाला दिसतंय? बरं, बरं. मी काय सांगतोय की आता. तुम्ही नव्हते दोघं पण म्हणून तुम्हाला लक्षात नाही. तर नीट ऐका मी शिकवतो परत. तर बघा 12 व 16 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 7 उरते. अशी लहानात लहान संख्या कोणती? तर तुम्ही पहिल्यांदा 12 आणि 16चा लसावी काढला पाहिजे. लिहून घ्या. 12 आणि 16चा लसावी काढला पाहिजे
आणि त्या लसावीमध्ये तुम्ही 7 बाकी उरते असं विचारलंय. कारण आता लसावी जेव्हा तुम्ही काढता, तेव्हा या संख्यांनी पूर्ण भाग जात असतो हे लक्षात घ्या. म्हणजे बाकी 0 उरते. आपल्याला बाकी तर 7 उरली पाहिजे. म्हणून जो लसावी काढलाय त्या लसावीमध्ये 7 मिळवले की तुम्हाला या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. झालं लिहून सगळ्यांचं? ओके. पुढचं गणित पहा. एका आयताकृतीची लांबी बघा ऐका, लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. मग याचा दुसरा अर्थ काय होतो रे? रुंदी लांबीच्या किती पट असेल? तो नुसता असं फिरण्यातच. अरे मी काय म्हणतोय ऐका, मी जर असं म्हटलो 10 ही संख्या 5च्या दुप्पट आहे. हा निमपट आहे. नीट ऐका मग. लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की रुंदी ही लांबीच्या निम्मी आहे. मग इथं काय सांगितलंय? लांबी 24 सेंटीमीटर आहे. तर मग परिमिती किती असेल? मग बघा लांबी 24 आहे. तर मग रुंदी किती असेल रे? 12. कारण 2 गुणिले तिकडे आल्यावर भागिले होतील. 24 भागिले 2 उत्तर येतं 12. म्हणजे लांबी जर 24 आहे तर रुंदी असणार आहे 12. आता पुढे काय विचारलंय तुम्हाला? तर परिमिती किती? मग ऐका आता. परिमितीचं आयताच्या परिमितीचं सूत्र आहे बघा 2 गुणिले 1 लांबी आणि 1 रुंदीची बेरीज. मग 1 लांबी आणि 1 रुंदीची बेरीज येते 36. बघा 24 आणि 12ची जर बेरीज केली तर उत्तर येतं 36 आणि 36 गुणिले 2चं उत्तर येत आहे 72 सेंटीमीटर. म्हणजे त्या आयताची परिमिती असणार आहे 72 सेंटीमीटर. लिहून घ्या. झालं लिहून? आता हे खरं तर तुम्ही करायची गरज नाही. मी मुद्दाम तुम्हाला समजावं म्हणून तिथं समजून दिलंय. पण लक्षात घ्या, लांबी जर 24 आहे तर रुंदी आपल्याला निमपट दिलेली कळली पाहिजे. रुंदी तोंडीच आली पाहिजे 12. आणि 12 आणि 24 ची बेरीज येते 36. 36 ची दुप्पट 72. म्हणून आयताची परिमिती बरोबर येणार 72 सेंटीमीटर. समजलं का? अरे झालं का? ठीक आहे. पुढचं पहा. 4878 ही संख्या जवळच्या शतकात कशी लिहावी? ऐका आता मी काय सांगतोय. तुम्हाला जर कोणतीही संख्या दशकात विचारली, उदाहरणार्थ 55, नीट ऐका आता. दशकात म्हणजे हे दशक आहेत. नीट लक्षात घ्या. दशक कोणते आहेत? समजून घ्या. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 सुद्धा दशकच आहेत. पण किती दशक आहेत? 10 दशक आहेत. 10 दशक म्हणजेच 100. पण आता इथपर्यंत एवढं तर लक्षात घ्या. 90. आता मला एक सांगा, 55 ही संख्या जर जवळच्या दशकात करा असं जर सांगितलं, तर मला एक सांगा 55 कोणाच्या मध्ये येत आहे? एक तर 40 आणि 50च्या मध्ये येत आहे. बरोबर? आता या 55ला सॉरी सॉरी हा 55 ही संख्या 50 आणि 60च्या मध्ये येते. आता मला एक सांगा, या 55 संख्येला आता 55 ला दोन्हीकडे दुसरी संख्या घेतो 56 घेतो हा. 56 ला मला सांगा 50 जवळ आहेत का 60 जवळ आहेत? 60 जवळ आहेत. कारण बघा 56 ला जर 50 पासून मोजायचं म्हटलं तर 6 पायऱ्या मागे यावं लागतं. आता विषय मागे पुढे येण्याचा नाहीये. जवळ कोण आहे? तर बघा जेव्हा आपण चालत असतो तेव्हा चालत असताना जर समजा आपण या बाजूला ए नावाचं गाव आहे, या बाजूला बी नावाचं गाव आहे. आता आपण चालत पुढे आलोय. तर नीट लक्षात घ्या. आणि आपण गाडीवर जात असताना आपल्या गाडीचं टायर पंक्चर झालं किंवा गाडीत बिघाड झाला. तर आपण काय म्हणतो?
नेमकं हे जवळ आहे का हे जवळ आहे असं शोधत असतो. आता ते कसं कळतं? तर बघा, या ठिकाणी तुम्ही उभे आहात. इथून जर तुम्ही समजा 3 किलोमीटर ए पासून पुढे आलेला असाल आणि आता इथं तुमच्या गाडीचं टायर पंक्चर झालंय आणि इथून पुढे 5 किलोमीटर तुमचं बी नावाचं एक गाव आहे, की जिथं तुम्हाला ते टायर दुरुस्त करून मिळेल. आता नीट ऐका. तुम्ही त्यावेळी विचार काय करता? आता या ठिकाणी तुम्हाला एकच पर्याय आहे. एक तर मागे जावं लागेल, नाहीतर पुढे जावं लागेल. मग तुम्ही विचार काय करता अशा वेळी? जवळ कोण आहे? मला एक सांगा, या अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही 3 किलोमीटर ए पासून पुढे आलेला असाल आणि जिथे आहात तिथून पुढे तुम्हाला 5 किलोमीटर चालल्यानंतर बी नावाचं गाव येणार आहे. मग जवळ कोण आहे? ए नावाचं गाव तुम्हाला जवळ आहे. कारण तुम्हाला 3 किलोमीटर गेलं मागे तर ए नावाचं गाव मिळणार आहे. इकडे जायचं म्हटलं तर तुम्हाला 5 किलोमीटर पुढे जावं लागतं. मग आता नीट ऐका. तसाच काहीसा प्रकार आहे. तुम्हाला ज्यावेळी 52 ही संख्या किंवा 56 नावाची संख्या दिली जाते आणि 56ला जवळची दशक संख्या कोणती असं विचारलं जातं, तर नीट ऐका. 56ला एकतर 56 ही संख्या 50 आणि 60 अशा दोघांच्या मध्ये येऊन थांबते. मग आता नीट ऐका. तुम्हाला जर 56ला मागे जर तुम्ही मोजायला गेले तर 6 घरं मागे जावं लागतं आणि 56 पासून जर तुम्ही 4 घरं पुढे मोजलं तर 60 येतं. आता 50 पण दशकच संख्या आहे, 60 पण दशकच संख्या आहे. मग मला एक सांगा, सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवा. मला एक सांगा दुर्वा, तुम्हाला 6 घरं मागे जाणारं जवळ आहे का 4 घरं पुढे जाणारं जवळ आहे? 4 घरं. म्हणजेच तुम्हाला 50 जवळ आहे 56 पासून का 60 जवळ आहे 56 पासून? 60. म्हणजेच तुम्हाला जवळची दशक संख्या कोणती असं विचारलं तर ते 60 येतात. आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊ पुन्हा. पुढचा शतकाचं पहा आता. ज्यावेळी तुम्हाला एखादी शतक संख्या दिली जाते, उदाहरणार्थ 512. नीट ऐका आता. 512 मध्ये 500 ही संख्या नीट पहा आता. शतक विचारलं तर फक्त 5 कडे फोकस करा. नंतरचं पुढे पाहू. अगोदर 5 ही संख्या कोणत्या दोन शतकांच्या मध्ये? तर एक आहे 500 आणि दुसरी आहे शतक संख्या 600. मग मला एक सांगा आता, पूर्ण संख्या जर तुम्ही पाहिली 512, तर ही 512 ही संख्या 500 ला जवळ आहे का 600 ला जवळ आहे? 500 ला जवळ आहे. म्हणजेच या 512 या संख्येच्या जवळची शतक संख्या आहे 500. मग नीट ऐका आता. तुम्हाला दिलेली संख्या होती 4878. 4878 या संख्येला जवळची शतक संख्या विचारली. मग शतक संख्या ही आहे पहा 8. मग ही 800 ही संख्या कोणत्या दोन शतकांच्या मध्ये? तर एक तर 4800 आणि दुसरी आहे 4900. या दोन्ही शतक संख्या आहेत. आराध्या आवाज बंद करा. आता नीट ऐका. एक मिनिट आता. आता तुम्ही 878 नुसतं पाहिलं. 4000 तर आहेतच. पण नुसतं 878 कडे लक्ष दिलं, तर मला एक सांगा 878 ला 800 जवळ आहेत का 900 जवळ आहेत? 900. म्हणजे 4878 ही संख्या शतकात करायची म्हटलं तर कोणती शतक संख्या जवळ आहे? 4900 ही शतक संख्या. सेजल आवाज बंद करा सेजल. चालू करू. 4900 ही संख्या तुम्हाला जवळ आहे. नीट बघा मग या ठिकाणी पूर्ण शतकात कशी लिहावी? तर पर्याय क्रमांक किती येणार? सेजल आवाज नका चालू करू. नाहीतर त्या आवाजाचं तरी काहीतरी करा. हा सांगा. 2 नंबर पर्याय. बर. 56 नंबरच्या प्रश्नाचं सोपं आहे पहा. 87,143 या संख्येतील सांगा या 7 ची स्थानिक किंमत किती आहे?
7 ची स्थानिक 7,000. फरक विचारलाय म्हणल्यावर काय करायची असते? हा. सिद्धांत तुम्ही सांगा, 4 ची स्थानिक किंमत किती आहे? 40. दोघांची वजाबाकी किती येईल? किती येईल? 6,960. म्हणजे किती नंबर पर्याय येतो? 3. आता बघा, ज्यांचा मसावी 15 आहे व लसावी 90 आहे, अशा दोन संख्यांपैकी एक संख्या 45 असली तर दुसरी संख्या कोणती? नीट ऐका, याचं सूत्र लिहून घ्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. हे त्याचं सूत्र आहे. मग बघा आता, पहिली संख्या किती आहे? तर एक संख्या आहे 45. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. मसावी आहे 15 आणि लसावी आहे 90. मग आता बघा, आपल्याला दुसरी संख्या कोणती आहे ते काढायचंय. हे 45 गुणिले आहेत. इकडे आल्यावर काय होतील? हा. मग आता एक जर भागिले झालं तर 15 गुणिले 90 भागिले 45. 45 न 90 ला जर भाग दिला तर 45 एक 45 दुने 90 आणि 15 आणि 2 यांचा जर गुणाकार केला तर दुसरी संख्या बरोबर किती येईल? 30. लिहून घ्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी, हे त्याचं सूत्र आहे. हा, काय म्हणता? काय 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 तसं विचारतच नाहीत. तसं विचारणारच नाहीत, कारण त्या 50 या संख्येला दोन्हीही शतक सारख्याच अंतरावरचे जवळचे असतात. त्यामुळे तसला प्रश्नच विचारणार नाहीत तुम्हाला. जर विचारला तर नीट ऐका. हे झालं का लिहून? हा, आता ऐका. जर विचारलं समजा की 450 ला जवळची शतक संख्या कोणती, तर 450 ला तुम्हाला दोन्ही पर्याय द्यावे लागतील. 400 पण जवळ आहे आणि 500 पण जवळ आहे. या 450 ला दोन्ही संख्या सारख्याच अंतरावर आहेत शतक संख्या. त्यामुळे 400 जवळ आहेत आणि 500 जवळ आहेत. मग पर्यायामध्ये 400 पण देतील, 500 पण देतील आणि तिसरा पर्याय देतील पर्याय क्रमांक 1 व 2 बरोबर. तर तुम्ही पर्याय क्रमांक 1 व 2 बरोबर लिहिलं पाहिजे. समजलं सिद्धांत? हा. यापैकी नाही. पुढचं पहा आता. 0.4 गुणिले सॉरी अधिक 0.5 गुणिले 9. सोडवलंय का रे कुणी हे गणित? 0.4 अधिक 0.5 गुणिले 9 भागिले 0.2 अधिक 0.1 गुणिले 3. आता नीट ऐका. आपल्या नियमानुसार अगोदर कंस सोडवला पाहिजे. मला सांगा, 0.4 आणि 0.5 यांची बेरीज किती येते? हे बघा, 0.4 आणि 0.5 यांची बेरीज किती येते? 0.9 येते. मग आपण या ठिकाणी पहिल्यांदा लिहू 0.9 गुणिले 9 भागिले 0.2 अधिक 0.1 यांची बेरीज किती येते? 0.3. मग बघा आता, 0.3 गुणिले 3. नीट ऐका आता. पुढे पहा आता. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा या ठिकाणी वरच्या अंशाचा जर तुम्ही गुणाकार केला तर 9 गुणिले 9 उत्तर किती येत आहे?
9 गुणिले 9 18. शाबास. 81 येतं. आता किती संख्यांनंतर दशांश चिन्ह आहे? अरे 1. मग 81 या संख्येमध्ये पण एका संख्येनंतर जर दशांश चिन्ह दिलं तर उत्तर येतं 8.1 छेद 3 गुणिले 3 चं उत्तर किती येतं? 9. नीट आहे का आता? किती संख्येनंतर दशांश चिन्ह दिलंय? तर 1. मग 9 या संख्येनंतर जर दशांश चिन्ह दिलं, तर मागे काहीच नाही म्हणजे 0. आता नीट आहे का? मी तुम्हाला म्हटलं होतं, जर छेद जर पॉइंटमध्ये असेल, तर भागाकार करता येत नाही. शिकलो होतो आपण. मग याचं दशांश चिन्ह घालवण्यासाठी किती संख्या पुढे घ्यावं लागतंय दशांश चिन्ह? 1. मग मग या ठिकाणी तुम्ही जर एक घर पुढे घेतलं तर नुसतं खाली घेऊन चालत नाही, वर पण एक घर पुढे घ्यावं लागतंय. मग वर पण तुम्ही जर एक घर पुढे घेतलं तर ही संख्या झाली 81 आणि खाली झाली 9. तुम्ही म्हणाल हे वेगळं आणि हे वेगळं आहे का? तर नाही. हे दोन्हीही सारखेच आहेत. का? कारण जी क्रिया तुम्ही इथे केली 10 ने गुणलं, तर इथे पण 10 ने गुणलंय. एका संख्येला वेगळ्या संख्येने गुणायचं आणि दुसऱ्या संख्येला वेगळ्या संख्येने गुणायचं तर उत्तर बदलत असतं. पण तुम्ही जर दोन्ही संख्यांना एकाच संख्येने गुणत असाल तर उत्तर बदलत नसतं, लक्षात घ्या. म्हणून आता एक आणि का केलं असं? तर ज्या संख्येचा ज्याने भाग द्यायचा आहे तो जर पॉइंट मध्ये म्हणजे दशांश चिन्हामध्ये असेल तर भागाकार करता येत नाही. मग त्याला पूर्ण अंकात बदलावं लागतं. ज्याला भाग द्यायचा आहे तो पॉइंट मध्ये असला तरी चालतो, पण ज्याने भाग द्यायचा आहे तो पॉइंट मध्ये असून चालत नाही. मग आता आपण म्हणून तो पूर्ण अंकात करण्यासाठी एक घर पुढे घेतलं म्हणजेच 10 ने गुणलं. एक घर पुढे म्हणजेच काय? 10 ने गुणलं तर उत्तर येतं 9. खाली गुणलं म्हणून वर गुणलं, उत्तर आलं 81/9. आता 9 ने 9च्या पाड्यात 9 वेळा मोजलं तर 81 येतात. म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 9×9=81. उत्तर आलं 9. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येतंय 9. लिहून घ्या. समजलं का तुम्हाला? सेजल लिहून घेतलं का? ठीक आहे. मग पर्याय क्रमांक किती येतोय मला सांगा? पर्याय क्रमांक किती येतोय? 2. आता नीट ऐका. पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आहे, खरेदी किंमत ₹250 आणि विकल्याने 16% नफा झाला. म्हणजे इथं एक 2 गोष्टी दिल्यात. काय? एक तर खरेदी किंमत दिली आणि दुसरा नफा दिलाय, शेकडा नफा दिलाय. मग आता आपण पहिल्यांदा काय दिलंय ते लिहून घेऊ. पहिल्यांदा दिलंय खरेदी किंमत. खरेदी किंमत आहे 250. शेकडा नफा आहे 16%. आता नीट आहे का? आपल्याला काढायची आहे विक्री किंमत. मग आता विक्री किंमत काढण्यासाठी आपल्याला नफा तरी माहित पाहिजे आणि खरेदी किंमत तर आहेच दिलेली. मग बघा आता शेकडा नफ्याचं सूत्र आहे शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग आता शेकडा नफा किती दिलाय? तर शेकडा नफा दिलाय 16. बरोबर. नफा आपल्याला काढायचा आहे. भागिले खरेदी किंमत दिली आहे 250 गुणिले 100. आता नीट आहे का? या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर शून्याला शून्य गेला. 10 गुणिलेत इकडे आल्यावर काय होतील? भागिले आणि 25 भागिलेत इकडे आल्यावर काय होतील? गुणिले. मग 16 गुणिले 25 भागिले 10. मग आता 16 आणि 25 चा जर तुम्ही गुणाकार बरोबर नफा 16 आणि 25 चा गुणाकार केला तर किती येतो सांगा?
400. मग 400 भागिले 10 उत्तर किती येतंय? रुपये. पण तो काय आला? तो आलाय नफा. नीट ऐका. तो आलाय नफा. आपल्याला विक्री किंमत विचारली आहे. मग विक्री किंमत काढण्यासाठी विक्री किंमत ही नेहमी खरेदी किमतीमध्ये नफा मिळवला की विक्री किंमत निघत असते. मग 250 अधिक 40 विक्री किंमत येणार 290 रुपये. लिहून घ्या. समजलं का सगळ्यांना? तुम्हाला हे सूत्र माहित पाहिजे. शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मी घेतलंय हे का नाही घेतलं? विचार जिंकून. मला वाटलं घेतलंच नाही काय की गप्पच बसले सगळे. बर झालं सगळ्यांचं लिहून? हा लिहा. ते चार्जिंग बंद कर दे. हा ठीक आहे. पुढचं पहा. लिहा पटकन. ओके. अद्वैता समजलं ना अद्वैता? मला जागा नाही म्हणून तसं लिहिलंय कारण की तू सरळ लिहायचं असतं. तिथं लिहायचं असतं. विक्री किंमत बरोबर. बर. आता पुढचं गणित पहा. एका मोटारीला 300 किलोमीटर जायला 5 तास लागतात. तर तिला 90 किलोमीटर जायला हा 90 किलोमीटर जायला किती तास लागतील? मला एक सांगा. जर एक मोटार 300 किलोमीटर अंतर 5 तासात जाते, तर एका तासात किती जाते? 60 किलोमीटर. बरोबर. याचं सूत्र काय? तर सूत्र मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तर बघा अंतर आहे 300 किलोमीटर. वेग आपल्याला काढायचा आहे आणि वेळ आहे 5 तास. बघा हे तासात आहे, हे किलोमीटर. जर हे किलोमीटर मध्ये असेल आणि हे तासामध्ये असेल तर आपल्याला काहीही बदलावं लागत नाही. येणारा वेग निघतो किलोमीटर प्रति तास. मग 5 भागिले गुणिले तिकडे आल्यावर भागिले होतील. मग 300 भागिले 5 केलं तर किती येईल उत्तर? 300 भागिले 5 6 किलो सॉरी 60 किलोमीटर प्रति तास. हा काय आहे? तर हा आहे वेग. मग मला एक सांगा. तुम्हाला 90 किलोमीटर अंतर जायचंय तर किती तास लागतील? तर बघा 90 मधले हा दीड. कारण बघा 90 मधले तुम्ही 60 किलोमीटर एका तासात जाताय. मग आता उरले किती? उरले 30. मग एका तासात जर 60 जाताय तर 30 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल? अर्धा. मग 1 तास आणि अर्धा तास त्याला आपण 1 तास आणि अर्ध्या तासाला मिळून काय म्हणतो? दीड तास. एक आणि अर्धा मिळून आपण त्याला म्हणतो दीड तास. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे? 4 नंबर पर्याय. सांगा आता 61 नंबरचं खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? सोपं आहे आपली. 87. पुढचं 3 गुणिले 7 आणि 7 गुणिले 11. मग नीट ऐका आता. 3 गुणिले 7 म्हणजे 21 आणि 7 गुणिले 11 म्हणजे 77. यांचा तुम्हाला लसावी काढायचा आहे. मग बघा आता 7ने दोन्ही संख्यांना भाग जातो. 7 त्रिक 21, 7 11 77. 7 1 7, 7 1 7. आता बघा दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी संख्या आहे का? नाही, कारण या दोन्ही मूळ संख्या आहेत.
मग आता बघा, ह्या डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो. मग लसावी बरोबर 7 गुणिले 3 गुणिले 11. सांगा किती येत? हा, मसावी विचारला नाही आपल्याला. लसावी येतो 221. नाही, असं कसं काय दिलंय? अरे, 23 गुणिले 7 कस काय? 11 त्रिक 23 होय. 231च उत्तर येतंय. 231 उत्तर येतंय. लिहून घ्या. म्हणून पर्याय क्रमांक किती? चौथा पर्याय लिहून घेतलं राजनंदिनी. कंटाळा आला का? हा, पुढे. आता बघा, पुढची ओळ कोणती ते सांगायचंय. बघा, 14 नंतर 16 दिलंय. 16 नंतर 18 दिलंय. मग 18 नंतर किती येईल? 20. पहिली संख्या मिळाली 20. आता बघा, 2 नंबरची बघा. 28 नंतर 32 दिले, म्हणजे 4 मिळवल्यावर 32 आले. पुन्हा 4 मिळवल्यावर 36 आले. मग 36 मध्ये किती मिळवल्यावर 4 मिळवल्यावर किती येईल? 40. म्हणजे पहिली संख्या आली 20, दुसरी आली 40, आता तिसरी शोधायची. मग खाली बघा तुम्ही. आता बघा, 84 मध्ये किती मिळवल्यावर 96 आले? एक मिनिट हा. 84 मध्ये 12 मिळवल्यावर 96 आले. स्क्रीन लहान कसं? हा, 96 मध्ये 12 मिळवले की 108 आले. 108 मध्ये 12 मिळवल्यावर किती येईल? 120. म्हणून तुमचं उत्तर किती असणार आहे? पर्याय क्रमांक 3. बस. हा, पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. एक कोण म्हणतंय रे? बर, पुढे बघा. 18, 36 आणि 42 यांचा मसावी किती? आता बघा, मसावी म्हणजे तीनही संख्यांना भाग जातो तोपर्यंत मसावी असतो. 18, 36 आणि 42 यांचा मसावी काढायचा आहे. बघा, तीनही संख्यांना भाग जाईल अशी संख्या आहे 2. 92, 18, बे एक बे, बे आठी 16, बे दोन्ही 4, बे 1. आता पुन्हा तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या आहे का? 3. 3 त्रिक 9, 3 नवे 18, 3 सत्ते 21. मग बघा, आता तीनही संख्यांना भाग जाईल अशी संख्या सापडत नाही, कारण 7 ही मूळ संख्या आहे. मग बघा, 2 आणि 3 यांचा गुणाकार म्हणजेच मसावी असतो. मग मसावी बरोबर 6. लिहूया. झालं. पर्याय क्रमांक किती आहे? 1. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघा. दसा दशे 12 दराने एका रकमेचे 3 वर्षांचे व्याज 432 रुपये होते, तर ती रक्कम कोणती? म्हणजे मुद्दल काढायचंय. मग बघा, आता तुमचं सूत्र आहे व्याज बरोबर मुद्दल. मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100, हे तुमचं सूत्र आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला व्याज दिलंय 432 रुपये. मुद्दल तुम्हाला काढायचंय. दर किती दिलाय? दर दिलाय 12 आणि काळ दिलाय 3. मग इथं मी 12 लिहितो, इथं 3 लिहितो, भागिले 100. काय काढायचंय लक्षात ठेवा. तुम्हाला मुद्दल काढायचंय. 100 गुणिले भागिले तिकडे आल्यावर काय होतील? गुणिले. मग 432 गुणिले 100 आणि हे गुणिले तिकडे आल्यावर काय होतील? भागिले. 12 गुणिले 3. तर बघा, आता बरोबर काय? मुद्दल. मग पहा आता, 12 ने जर तुम्ही 432 ला भाग दिला, तर बघा, 12 त्रिक 36 आणि 12 संग 72. ने तुम्ही 36 ला भाग दिला तर 3 एक 3, 3 दोन्ही 6 आणि 12 गुणिले 100चं उत्तर येतं मुद्दल बरोबर 1200 रुपये. ही असली गणित मी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करून घेतली होती. आठवतंय का?
ठीक आहे, झालं? लिहून झालं? म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. आता खालीलपैकी लीप वर्ष कोणते? तर ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं. सांगा बरं खालीलपैकी कोणतं लीप वर्ष? 2008. व्हेरी गुड. 67 नंबर बघा आता. 15,000 नीट ऐका आता. 15,000 म्हणजे हजार म्हणल्यावर मी तुम्हाला मागेच सांगितलंय 3 शून्य लिहायचे. शतक म्हटलं की 2 शून्य लिहायचे. दशक म्हटलं की 1 शून्य लिहायचा दिलेल्या संख्येच्या पुढे. पुढे दिलंय 15 शतक. शतक म्हणजे 2 शून्य देऊन टाकू आणि 15 लिहायचे अगोदर हे असे 15 लिहिले. पुढे आहे 15 दशक. दशक म्हणजे 1 शून्य आणि पुढे लिहायचे 15. या सगळ्यांची बेरीज विचारली आहे तुम्हाला तर पहा बेरीज केली तर 0, 5, 6, 6, 1 म्हणजे 16,650. कुठं किती नंबर पर्याय तुम्हाला 16,650 दिसतंय बघा. 4 नंबर मध्ये दिसतंय. व्हेरी गुड. पुसू का हे लिहून झालं? तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी. हजार म्हटलं की 3 शून्य द्यायचे. शतक म्हटलं की वाटलं तर लिहून ठेवा. मागे तर दिलंच आहे मी तुम्हाला. हजार म्हटलं की 3 शून्य द्यायचे. शतक म्हटलं की 2 शून्य द्यायचे असतात. दशक म्हणजे 1 शून्य द्यायचं आणि एकक म्हणजे एकही शून्य नाही. गुणिले नाही बरं का? शून्यच द्यायचं नाही. आणि ती संख्या जी दिली आहे, समजा तुम्हाला दिलं 345,000 तर 345 तर लिहायचेत. पण हजाराबद्दल तुम्ही 3 शून्य लिहिणार. त्याला म्हणायचं 345,000. तुम्हाला जर म्हटलं 412 शतक तर 412 तर लिहायचेच. शतक म्हणलं म्हणून 2 शून्य द्यायचे. हे होतात 412 शतक. असं असतं ते. ठीक आहे. झालं सगळ्यांचं लिहून? म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4. पुढे. आता बघा हे आहे शेकड्याचं उदाहरण. वर्गात 40 मुलं आहे आणि 40 पैकी 36 मुलं हजर आहेत. मग मला एक सांगा, तुम्हाला गैरहजर मुलाचं शेकडा प्रमाण विचारलंय. समृद्धी सरळ ताट बसा. ताट बसा. पेपरला 2 तास तुम्हाला बसावंच लागतं. पाठीचा कणा ताट ठेवा म्हणजे लक्षात राहतं. बर नीट ऐका आता. 40 पैकी जर 36 मुलं हजर आहेत तर गैरहजर किती असतील? 4. शाबास. मग नीट ऐका. 40 पैकी 4 आपण असं लिहितो ते 40 पैकी 4. 4/40 म्हणजे 40 पैकी 4. असं का लिहिलं तर गैरहजर असलेल्या मुलांचं शेकडा काढायचं. शेकडा म्हणजे गुणिले 100. मग आता बघा शून्याला शून्य गेला. 4 1 4 4 1 4 1 गुणिले 10 उत्तर आलं 10% मुलं गैरहजर आहेत. चेरी चेरी लिहितच नाहीत काय नुसत्या बसल्यात चेरी. मी तुम्हाला मुद्दाम गणित लिहून देतोय लिहून घ्या. चुकायला नकोत गणित. गणितावरच तुमचं मेरिट ठरणार आहे. झालं? पाणी काय घेतलं? ठीक आहे पुढचं गणित पहा. 4038 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती? रुमैसा सांगाव. लहान संख्या बनवायची आहे 4038 पासून. मला सांगा लहान संख्या बनवायची असल्यावर. हा बोला बोला. हा नाही नाही नाही
काय बोलताय 3840? काय रे तुम्ही? मला एक सांगा, लहान संख्या बनवताना चढता क्रम असतो का उतरता क्रम? लहान संख्या बनवताना चढता क्रम असतो का उतरता क्रम? हा, चढता क्रम असतो. लिहून घ्या. लहान संख्या बनवताना चढत्या क्रमाने अंक लिहावे. हे तर मी चौथीत पण घेतलं होतं तुमचं. पण बघा लक्षात किती राहिले. चढत्या क्रमाने अंक लिहा. आणि मोठी संख्या बनवताना उतरत्या क्रमाने अंक लिहा. घेतलं लिहून चेरी? झालं का लिहून? मग आता तुम्हाला दिलेल्या संख्या होत्या, अंक होते 4038. चार, नीट ऐका आता, 4 अंकी संख्या बनवायची आहे. आणि तुम्हाला दिलेले अंक आहे 4038. मला एक सांगा, लहान संख्या बनवताना पहिल्यांदा आपण लिहितो लहान संख्या 0, नंतरची संख्या 3, नंतरची संख्या 4 आणि शेवटची सर्वात मोठी संख्या 8. पण ही 4 अंकी संख्या आहे का? नाही, कारण 0 आलाय. मग अशा वेळी काय करायचं, 0च्या नंतरची संख्या अगोदर घ्यायची आणि त्याच्या जागेवर 0ला ठेवायचं. मग सर्वात लहान संख्या बनणार आहे 3048. ही 4 अंकी सर्वात लहान संख्या आहे. लिहून घ्या. चढता क्रम आपल्याला लक्षात आला पाहिजे. फक्त 0 जर आला तर ती 4 अंकी होत नाही. म्हणून 0 आणि 3 ची जागा फक्त बदलाबदली करायची, अदलाबदली करायची. झालं? एका खोलीच्या लांबीची व रुंदीची मापे 5.6 मीटर आणि 3.4 मीटर आहे, तर त्या खोलीची परिमिती किती? तर बघा, लांबी आहे 5.6 मीटर आणि रुंदी आहे 3.4 मीटर. मग बघा, पहिल्यांदा 5.6 आणि 3.4 यांची बेरीज करू आपण. 6 आणि 4 ची बेरीज येते 10, हातचा 1, 5 आणि 3 8 आणि 1 9.0 आणि त्यांची दुप्पट केली तर परिमिती आली 18 मीटर. लिहून घ्या. खोलीची परिमिती बरोबर 18 मीटर. कारण बघा, लांबी आहे 5.6, रुंदी आहे 3.4, दोन्हींची बेरीज केली ना, 1 आणि 2, सॉरी 1 आणि 2 नाही, लांबी आणि रुंदीची आपण जर बेरीज केली तर ती येते 9. आणि 2 लांब्या 2 रुंद्या असतात आयता खोलीला, म्हणून त्याची दुप्पट केली तर उत्तर आलं 9 गुणिले 2, उत्तर आलं 18 मीटर. बर, पुढचं बघा. हे आपण गेल्या वर्षी सुद्धा घेतलंय. 70 सेंटीमीटर अधिक 7 मीटर बरोबर किती मीटर? 70 सेंटीमीटर अधिक 7 मीटर बरोबर किती मीटर गेल्या वर्षी घेतलंय? मग आता पहा, दिलेलं माप आहे, विचारलेलं माप जे आहे त्याच्यामध्ये हे सगळं बदलायचं असतं. मग आता बघा, या ठिकाणी तर मीटर आहेच, पण इथं सेंटीमीटर आहे. मग बघा, किलो, हेक्टर, डेका, मीटर, डेसी, सेंटीमिली. मग जर ऐका आता, किती घर, सेंटीमीटरच्या घरापासून मीटरचं घर 2 घर मागे आहे. मग बघा, 70 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? तर 2 घर मागे आलं तर उत्तर येणार 0.70 मीटर. त्याच्यात 7 मीटर जर आपण मिळवले तर 7 मीटर आणि 0.7 तर उत्तर येणार
7.70 मीटर. लिहून घ्या. गेल्या वर्षी झाली ती गणित. 70 सेंटीमीटर बरोबर 0.70 सेंटीमीटर, सॉरी मीटर, अधिक 7 मीटर बरोबर 7.70 मीटर. लिहून घेतलं का नमन? ओके, पुढचं घ्या. 0.09 गुणिले 0.9. तर संख्या संख्यांचा ऐका, असल्या गणितामध्ये फक्त संख्या संख्यांचा गुणाकार करायचा. 0.09 गुणिले 0.9. 9 आणि 9 चा गुणाकार किती येतो? 81. नीट ऐका आता. आता 81 लिहिल्यावर पण नंतर फक्त किती संख्यानंतर दशांश चिन्ह मोजायचं. तर इथं आहे 2, इथं आहे 1. मग किती संख्यानंतर दशांश चिन्ह देणार तुम्ही? 3. तर बघा इथं 2 संख्या आहेत. अजून एक लिहिले की झाली 3. मग ही 3 संख्यानंतर जर दशांश चिन्ह दिलं, याच्या मागे काहीच नाही, म्हणून उत्तर येणार 0.081. लिहून घ्या. सोपं आहे. याची पण प्रॅक्टिस घेतली होती मी. तुम्हाला पीडीएफ मध्ये पण हे दिलेलं होतं. बर, पुढे बघा. 2% दराने 1,000 रुपये किमतीचा माल विकला. म्हणजे तुम्ही 1,000 रुपये जर विकले, म्हणजे 100 रुपये विकले तर 2 रुपये मिळतात. मग आता 1,000चे 2%. बघा, 1,000चे चे म्हणजे गुणिले 2% म्हणजे 2/100. मग 1,000चे 2% किती? तर शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. 10 गुणिले 2 20 रुपये कमिशन मिळेल. लिहून घ्या. 1,000चं 2% काढायचं होतं. 1,000चं 2%. चे म्हणजे गुणिले 2%. टक्के म्हणजे भागिले 100 असतात. मग 2/100. 1,000चे 2%. आपण असं लिहितो, 1,000चे 2%. 1,000 गुणिले 2/100. शून्याला शून्य, शून्याला शून्य. 10 गुणिले 2 उत्तर येणार 20 रुपये कमिशन द्यावं लागेल. बर, इथं तुम्हाला किती दिलं होतं मला सांगा बरं. एका पुस्तकाचा किती भाग वाचला? 5/6. मग आता बघा, एका पुस्तकाचा, नीट ऐका आता, एका पुस्तकाचा 5/7 भाग वाचला. नीट ऐका आता. वाचलेला भाग किती आहे? 7 भागापैकी, म्हणजे पुस्तकाचे जर तुम्ही 7 भाग केले तर त्यातले 5 भाग तुम्ही वाचले. नीट ऐका, वाचले. मला एक सांगा, मग शिल्लक भाग वाचायचा किती राहिला? जर 7 पैकी 5 वाचले तर 2. म्हणजेच 2/7 भाग वाचायचा राहिला. आता नीट ऐका, 2/7 भाग हे भाग आहेत. म्हणजेच हे 2 भाग म्हणजेच 80 आहेत. लक्षात घ्या. वाचायचा शिल्लक राहिला म्हणजे तिथं काय म्हणलंय? 80 पाने वाचायची राहिली. मग बघा आता, मला एक सांगा, तुम्हाला हे 7 भाग म्हणजे टोटल पानं किती आहेत ते निघतात. हे गेल्या वर्षी घेतलं होतं मी. आता नीट ऐका. या या ठिकाणी किती न गुणल्यावर 80 आले इथं? 40 ने, कारण 40 गुणे 80. म्हणून खाली वर गुणलं म्हणून खाली पण गुणायचं. खाली जर 40 न तुम्ही गुणलं तर उत्तर येतं 280 पानं. म्हणजे त्या पुस्तकाला तुम्ही 7 भाग केलेले होते. मग पुस्तकाचे 7 भाग म्हणजेच पुस्तकाला पाने आहेत 280. पुस्तकाला पाने 280. समजलं का? हा भाग मी गेल्या वर्षी घेतला होता. किती जणांना आठवतोय देव जाणो. आता मी तुम्हाला गेल्या वर्षी घेतलेला भाग, शिल्लक भाग, अशा 2 गोष्टी शिकवल्या होत्या. हा हा, ठीक आहे. पुढचं आणि शेवटचं गणित आता. 40 गुणांच्या परीक्षेत 26 गुण मिळाले. तर बघा, आता बऱ्याच जणांचे, आता 10वीच्या मुलांचे पेपर झाले पहा. ते शेकडा 92 पडले, 96 पडले म्हणतात. म्हणजे काय? तर बघा, पेपर जेवढा आहे
40 गुणांचा आहे. त्याच्यापैकी किती पडले? 26 पडले. ह्याचं काय काढायचंय? शेकडा काढायचंय. शेकडा काढणे म्हणजे गुणिले 100. मग आता बघा, शून्याला शून्य गेला. बे दुने 4, बेक बे बेत्रिक 6, बेक बे बे पंच 10, तेरी पाची 65% गुण पडले. 40 पैकी 26 गुण पडले म्हणजे 65% गुण पडले. किंवा तुम्हाला जर असं अवघड वाटत असेल तर दुसरी एक पद्धत, 40 पैकी 26 गुण पडले त्याचे टक्के काढायचे म्हणून गुणिले 100. हे बघा, शून्याला शून्य गेला, वर किती राहिले? 26 गुणिले 10. 26 ला 10 ने गुणलं, उत्तर आलं 260 भागिले 4. करा 260 भागिले 4, उत्तर तेच येतं. 4 सम 24, 2 राहिले, 4 पंचे 20, 65%. म्हणजे 40 पैकी 26 गुण पडले म्हणजे 65% गुण पडले. बरं. ज्याला लेफ्ट व्हायचं त्याने काम असेल तर लेफ्ट व्हा. आता बघा, पुढचा पॅराग्राफ आहे. असे हे 75 प्रश्न झाले. आता नीट ऐका. आता भाग आहे परिच्छेदाचा. राजा नसरुद्दीन दयाळू अंतःकरणाचा व कोमल मनाचा प्रसिद्ध आहे. तुम्हाला शब्द कळले पाहिजेत. अंतःकरण म्हणजे मनाने त्याचा जो स्वभाव आहे तो, त्याला म्हणायचं अंतःकरण. जरी तो राजा असला तरी राज्याच्या खजिन्यातून, खजिन्यातून म्हणजे काय, तर राज्याचे जे पैसे आहेत त्याला म्हणायचं खजिना. तो स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी एकही पैसा घेत नसे. बोट ठेवा, बोट ठेवा. पैसे मिळवण्यासाठी तो मुलांना शिकवत असे. एकदा स्वयंपाक करीत असता त्याच्या पत्नीचा हात भाजला. वेदना, वेदना म्हणजे आपल्याला जो त्रास होतो त्याला म्हणायचं वेदना. असह्य होती. असह्य म्हणजे काय? सहन न होणारे, त्याला म्हणायचं असह्य. ती नसरुद्दीनकडे धावली व रडत म्हणाली, पहा माझा हात भाजला आहे. तुमच्यासारख्या श्रेष्ठ, श्रेष्ठ म्हणजे महान राजा स्वयंपाकी ठेवू शकत नाही का? नसरुद्दीन हसला आणि सौम्यपणे म्हणजे हळुवारपणे, सौम्य म्हणजे हळुवार, उत्तरला. उत्तरला म्हणजे कुठंतरी जाऊन उतरला असं नाही. उत्तरला म्हणजे बोलला. नीट लक्षात घ्या. उतरला याचा अर्थ वेगळा होतो आणि उत्तरला याचा अर्थ बोलला. राणी साहेब, राज्याचा खजिना माझा नाही हे विसरू नका. तो माझ्या प्रजेच्या मालकीचा आहे. आपल्या वैयक्तिक वापराकरता एक पैसाही घेणे पाप होईल. या उत्तराने राणी गप्प झाली आणि शांतपणे स्वयंपाकघरात गेली. आता 76वा प्रश्न बघा. सगळे प्रश्नाचे उत्तर इथंच आहे. नसरुद्दीन राज्याच्या खजिन्यातून काहीच पैसे घेत नव्हता, कारण तो राजा होता म्हणून घेत होता का? नाही. निस्वार्थी होता. निस्वार्थी म्हणजे ज्याला काहीही अपेक्षा नसते, ज्याला स्वतःचा स्वार्थ नसतो त्याला म्हणायचं निस्वार्थ. कंजूस म्हणजे ज्याच्याकडे आहे तरी पण तो वापरत नाही त्याला म्हणायचं कंजूस. नसरुद्दीनच्या मते राज्याच्या खजिन्यातील पैशावर मालकी होती. कुणाची? त्याच्या प्रजेची. इथंच दिलंय पहा. इथंच दिलंय पहा. राणी साहेब, राज्याचा खजिना माझा नाही हे विसरू नका. तो माझ्या प्रजेच्या मालकीचा आहे. डायरेक्ट उत्तर आहे त्याचं. नसरुद्दीन मुलांना शिकवित असे कारण स्वतःचा खर्च भागवायचा होता. हा. राणी नसरुद्दीन पाशी रडली कारण तिचा हात भाजला होता. नसरुद्दीनचे उत्तर ऐकून राणी गप्प झाली, कारण राजाच्या उदात्त विचाराने राणी प्रभावित झाली. हे त्याचं उत्तर आहे. प्रभावित होणे म्हणजे तिचे विचार पटणे, त्याला म्हणायचं प्रभाव पडणे. पुढचं, मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो असे म्हणतात. आपल्या आयुष्याच्या बोट ठेवा. माझ्याकडे बघू नका, बोर्डकडे बघू नका, बोट ठेवा. तुमची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यावर बोट ठेवा. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला काहीतरी शिकता येते. नवे काही दिसले, आवडले की माणूस ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. ग्रहण करणे म्हणजे घेणे.
माणूस जरी विद्यार्थी असला तरी त्याच्या सध्याच्या काळात तसे दिसत नाही. सध्या माणूस काही विद्या प्राप्त करून घेतो आणि त्या जोरावर उपजीविका चालवतो. उपजीविका म्हणजे काय? काय उपजीविका म्हणजे? उप उपजीविका म्हणजे आपला दररोजचा खर्च भागवणे. त्याला म्हणायचं उपजीविका. विद्या पोट भरण्यासाठी असते. शिकायचे कशासाठी? तर पोट भरण्यासाठी. अशी एक मानसिकता तयार झाली आहे. शाळेत शिकणारा विद्यार्थी देखील वर्षभर ज्ञान मिळवतो ते परीक्षेसाठी. वर्षभरानंतर परीक्षा झाली की त्याचा आणि ज्ञानाचा संबंध राहत नाही. मागील वर्षीचे अध्ययन, पुढच्या वर्षी अध्ययन म्हणजे शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. तर ते शिकलेलं पुढच्या वर्षी लक्षात राहत नाही. विद्यार्थी हा विद्यार्थी ज्ञानार्थी असण्यापेक्षा परीक्षार्थी अधिक झाला आहे. वास्तविक विद्या, ज्ञान मानवाचे जीवन घडवते. त्यामुळे त्याचे ग्रहण आवश्यक आहे. ग्रहण म्हणजे मिळवणे, लक्षात ठेवणे, त्याचा वापर करणे, त्याला म्हणायचं ग्रहण. अध्ययनाच्या बाबतीत मनुष्य निष्काळजी बनला आहे. म्हणजे कोणतीही काळजी नसणे त्याला म्हणायचं निष्काळजी. सध्या शिक्षणामध्ये अनेक सुखसोयी निर्माण होऊनही त्याचा फायदा घेतला जात नाही. मनुष्य आयुष्यभर टिंब-टिंब असतो. खात शिकत असतो. कुणी दिलं नाही ना खात असतो. लिहिलंय का? दिलंय? हा. नाही नाही मनुष्य आयुष्यभर खात असतो. बरोबर आहे. पण इथं दिलंय का खात असतो? हां, म्हणून लिहायचं नाही. तुम्हाला वाटेल खात असतोच की तो आयुष्यभर. पण ते बरोबर का नाही? कारण तुम्हाला पॅराग्राफ मधलं शोधून उत्तर लिहायला सांगितलंय. त्याच्यामुळं तुम्हाला जरी ते बरोबर वाटत असलं, तरी आपल्याला पॅराग्राफ मधलं पाहून उत्तर लिहायचंय. आज शाळेत शिकणारा विद्यार्थी कसा वाटतो? हां, तिथंच लिहिलंय. सध्या मनुष्य कशासाठी विद्या मिळवतो? हां, हां. पोट भरण्यासाठी. इथं लिहिलंय की आता सांगितलं उपजीविका चालवतो. विद्या पोट भरण्यासाठी असते. बर. मानवाने विद्या ग्रहण केल्यास मानवाने विद्या ग्रहण केली. हां? नाही, नाही, नाही. अरे मानवाने हे बघा इथं लिहिलंय. जीवन घडते, त्यामुळे त्याचे ग्रहण आवश्यक आहे. काय रे शेवटून खालची 2 नंबरची ओळ बघा की. त्याचे जीवन घडते. आज परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचा ज्ञानाचा संबंध राहत नाही. कारण कारण तो परीक्षेसाठीच ज्ञान मिळवतो. बर पुढे बघा. परिच्छेद क्रमांक 3. चाफा, मोगरा, कमळ, झेंडू अशी अनेक बोट ठेवा. चाफा, मोगरा, कमळ, झेंडू अशी अनेक सुंदर व सुगंधित फुले आहेत. पण गुलाबास फुलांचा राजा म्हणतात. 1 मिनिट. मग तिकडे बस. चालू आहे ना तास? जा तास संपल्यावर ये. जा बाबा. जा शहाणा आहे. जा. ऐक. ए लगे ग. हा. संस्कृत आणि फारसी कवींनी फारसी ही भाषा आहे. जशी मराठी भाषा आहे तशी संस्कृत भाषा आहे, फारसी भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे. या भाषेतल्या कवींनी सौंदर्य संपन्न पुष्पराजाचे महत्व वर्णन केले आहे. कुणाला म्हणायचं? पुष्पराज. पुष्प म्हणजे फुल, राज म्हणजे राजा. इथं वरच दिलंय गुलाबास फुलांचा राजा म्हणतात म्हणजे तोच पुष्पराज आहे. त्याला असलेले काटे आपल्याला सांगतात की प्रत्येक चांगली वस्तू मिळवण्यासाठी संकटांच्या
खडतर म्हणजे कठीण मार्गाने गेले पाहिजे. जगात चांगले आणि वाईट एकात एक मिसळले आहे. संपूर्ण सुख किंवा संपूर्ण दुःख जगात असत नाही आणि दुःखाशिवाय सुखाचा आनंदही लुटता येत नाही. कडक उन्हात पायी प्रवास केल्यावर झाडाच्या थंडगार सावलीची मजा अनुभवायला मिळते. म्हणून जर गुलाबाचे फूल तोडायचे असेल तर खबरदार, सांभाळून या नाहीतर काटे लागतील. फूल तोडण्याची कला आपल्याला माहीत असेल तर गुलाबाचे फूल आपल्या सहज हातात येईल, नाहीतर रक्ताच्या धारा व्हायला लागतील. जीवनाच्या बाबतीत हीच गोष्ट लागू पडत नाही का? जीवनाची कला आपल्याला अवगत असेल तर आपल्याला सुख, आनंद आणि यश मिळेल. जर आपल्याला ही सर्वश्रेष्ठ कला माहीत नसेल तर पावलोपावली संकटाची काटे टोचतील आणि अपयश, वेदना, निराशा यांच्या आघातांनी आपल्या हृदयातून रक्त वाहेल. आता नीट ऐका. मी तुम्हाला जसं प्रत्येक वेळी सांगतोय, की एकच पॅराग्राफ खूप अवघड येतो. बाकी सगळे पॅराग्राफ खूप सोपे असतात. तर हा पॅराग्राफ आहे सोपा, पण समजून घ्यायला थोडा कठीण आहे. का? कारण इथं गुलाबाच्या फुलाचं वर्णन करून जीवनामध्ये काय केलं पाहिजे याचं वर्णन दुसऱ्या पॅराग्राफमध्ये केलंय, उदाहरण दिलंय गुलाबाचं. मग हे तुम्हाला जर समजलं नाही, नुसतं वर वाचलं, तर हा पॅराग्राफ समजायला कठीण आहे. तुम्हाला मी अजूनही सांगतो, की गणितातले फक्त 2-3 प्रश्न, परिच्छेदातला एक कुठला तरी पॅराग्राफ आणि आकृत्यांमधली 2-3 कुठल्यातरी आकृत्या अवघड येतात. सगळा बाकीचा पेपर सोपा असतो. म्हणजे तुम्ही जर विचार केला, तर साधारण 90 मार्कांचा पेपर हा खूप सोपा असतो. 90 मार्कांचा पेपर जर सोपा असेल, तर पुढचे 10 फक्त तुम्हाला जोर लावावा लागतो. व्यवस्थित विचार करून सोडवावा लागतो. तसा हा पॅराग्राफ एकच अवघड आलाय ह्या परीक्षेत किंवा पेपरमध्ये. तर आता बघा, पुष्पराज कोणत्या फुलास म्हटले आहे? तर गुलाब. आत्ताच सांगितलं. सावलीची मजा केव्हा कळते? तर कडक उन्हात प्रवास केल्यावर सावलीची मजा कळते. गुलाबाचे फूल गुलाबाचे फूल सावधपणे का तोडावे? कारण काटे टोचतात. आता हा बघा, 89 नंबरचा प्रश्न थोडासा समजून घेतला तर लक्षात येईल. गुलाबाचे काटे काय सांगतात? हा, यशाचा मार्ग खडतर असतो हे सांगतो. तुम्ही जर नीट पाहिलं तर या ठिकाणी हे बघा, इथं झालंय, प्रत्येक चांगली वस्तू मिळवण्यासाठी संकटाच्या खडतर मार्गाने गेले पाहिजे. त्याला आपल्याला असलेले काटे आपल्याला सांगतात, असं दिलंय पहा. जीवनाची कला अवगत नसेल तर काय होईल? तर बरोबर, शाबास. पुढचा परिच्छेद पहा. माणसे खेळतात ते त्यांना आनंद मिळतो म्हणून. माणसाने खेळावे ते आनंदासाठी आणि तो मिळेपर्यंत. पूर्णविराम आहे. खेळामुळे नीट ऐका, माणसे खेळतात ते त्यांना आनंद मिळतो म्हणून आणि माणसांनी खेळावे कशासाठी? तर आनंदासाठी आणि तो आनंद मिळेपर्यंत खेळलं पाहिजे. नीट लक्षात घ्या, हे 3 वेगवेगळे जरी शब्द असले तर त्यांचा अर्थ वेगवेगळा आहे. आता पुढे काय म्हटलंय पहा. खेळामुळे व्यायाम घडतो, आरोग्य सुधारते. आरोग्य म्हणजे आपल्या शरीराचे आरोग्य, आपल्या शरीराची जी अवस्था आहे चांगली, त्याला म्हणायचं आरोग्य. पण प्रत्यक्षात असा खेळाचा फारसा विचार केला जात नाही. सॉरी. कोणी त्याचे रतिबात रूपांतर करतात. रतीब म्हणजे काय? तर दररोज घेणे त्याला म्हणायचं रतीब. दररोज करणे त्याला म्हणायचं रतीब. तुमच्या इथं घरी दुधाचा रतीब असतो का? आहे का दुधाचा रतीब? म्हणजे दररोज करणे. तर कोणी त्याकडे प्रसिद्धीचे व मिळकतीचे साधन म्हणून पाहतात. मिळकतीचे म्हणजे त्याच्यातून आपल्याला काहीतरी पैसे मिळणे, त्याला म्हणायचं मिळकतीचे साधन. खेळ ही एक गरज आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. खेळताना माणूस तसे जग विसरतो
तसे कामाच्या वेळी त्याला खेळ विसरता आला पाहिजे. म्हणजे काय याचा अर्थ? तर तुम्ही खेळत असाल, तर बाकीच्या गोष्टी तुम्ही विसरल्या पाहिजे. त्या तुम्ही आपोआपच विसरता. तुम्ही लहान आहे. पण जेव्हा आपण अभ्यास करत असतो, तेव्हा खेळाचा विचार केला नाही पाहिजे. याला म्हणायचं कामाच्या वेळी त्याला खेळ विसरता आला पाहिजे. तसे होत नाही. खेळाच्या मूळ हेतून नजरेआड होतो. त्याला कधी स्पर्धेचे तर कधी सामन्याचे रूप येते. लेफ्टहून जॉइन व्हा. त्यातला आनंद ओसरतो आणि चढाओढीच्या वाटेने हार जीत हा मंत्र ते तोडायचंय का? ही बसण्याची पद्धत आहे. कुठं आलो होतो? त्यातला आनंद ओसरतो आणि चढाओढीच्या वाटेने हार जीत हा मंत्र जपत माणसे कलह, कलह म्हणजे भांडण, भांडणाच्या प्रांगणात म्हणजे भांडण करण्यात प्रवेश करतात. खेळात नैपुण्याची ओढ असते म्हणजे नवीन नवीन गोष्टी करणे, मिळवणे, त्याच्यासाठी प्रयत्न करणे, त्याला म्हणायचं नैपुण्य. व्यक्तिगत प्रावीण्याची आकांक्षा असते, ओढ असते. आकांक्षा म्हणजे ओढ. पण खेळात जेव्हा ईर्ष्या निर्माण होतात म्हणजे दुसऱ्याबद्दल असूया निर्माण होणे त्याला म्हणायचं ईर्ष्या. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं वाटणे म्हणजे ईर्ष्या. त्याचंच का चांगलं होतंय फक्त असं वाटणे म्हणजे ईर्ष्या. एखाद्याचं चांगलं झालेलं आपल्याला आनंद न होणे त्याला म्हणायचं ईर्ष्या. शब्द लक्षात घ्या ईर्ष्या. ईर्ष्या म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला न बघवणे त्याला म्हणायचं ईर्ष्या. तेव्हा किंवा त्याचंच का चांगलं होतंय असं वाटणे, माझं का होत नाही, त्याला म्हणायचं ईर्ष्या. तेव्हा खेळामुळे फायद्यापेक्षा तोटे अधिक होतात. कोणताही खेळ खेळताना स्थळ, स्थळ म्हणजे ठिकाण आणि काळ म्हणजे वेळ यांचे तारतम्य म्हणजेच त्यातलं काय म्हणतात त्याला तारतम्य राखले पाहिजे. तारतम्य म्हणजे दोन्हींमधला समन्वय राखता आला पाहिजे. भरल्या पोटी मैदानी खेळ तापदायक ठरतील म्हणजे त्रासदायक ठरतील. क्रिकेटसाठी मोठे मैदान लागते. कोठेही गल्ली बोळात बॅट परजून षटकार मारणारे अनेकांना जायबंदी करतात. परजून म्हणजे काय? तर जोराने बॅट फिरवून जायबंदी करतात म्हणजे त्यांना दुखापत करतात. दुखापत म्हणजेच जायबंदी. गंभीर दुखापत घडणे व शेवटी मैदान जीवनाचे मैदान सोडून जगातून चालते होणे असे दुःखद प्रकार घडू शकतात. जगाचे मैदान सोडणे म्हणजे मरणे. त्याला म्हणायचं जीवनाचे मैदान सोडणे. माणसे खेळ खेळत असतात ते कशासाठी? आनंद मिळवण्यासाठी. नीट लक्षात येते का? खेळाच्या बाबतीत असे घडू नये. कसे घडू नये? तर खेळामध्ये कलह नसणे हे घडलं पाहिजे. असे घडू नये. नाही नाही थांब. हा घडू नये म्हटलं. एक मिनिट. कामाच्या वेळी खेळ हा खेळामध्ये हे काय घडलं नाही पाहिजे तर खेळामध्ये आनंदाचा विसर पडणे हे घडलं नाही पाहिजे. खेळामध्ये फायद्यापेक्षा तोटे अधिक होतात. जेव्हा खेळात काय निर्माण होते? नाही 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 खेळात हा जेव्हा ईर्ष्या निर्माण होते त्याला तेव्हा फायद्यापेक्षा तोटेच अधिक होतात. गंभीर दुखापतीमुळे जीवनाचे मैदान सोडून चालते होणे याचा अर्थ काय? बरोबर. खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा? बरोबर. आणि शेवटचं, एखाद्या कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाका. तुकडा उचलून तो निघून जाईल. तो तुमच्याकडे पाहणार देखील नाही. या उलट तुम्ही एखाद्या कुत्र्याला जर जवळ बोलावलं, प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि मग त्याला काहीतरी खायला दिलं, तर तो प्रेमाने आपली शेपटी हलवेल आणि बहुधा तुमच्याशी कृतज्ञ राहील. नीट ऐका आता.
कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा आणि कृतघ्न म्हणजे केलेले उपकार विसरणारा. ज्ञ आला की म्हणायचं उपकार जाणणारा आणि घ्न आला की केलेले उपकार विसरणारा. एक पशु देखील, पशु म्हणजेच प्राणी, माणसाचे वर्तन, वर्तन म्हणजे त्याचे वागणे ओळखतो. तुम्ही जर चांगले काम देखील नीटपणे केले नाही, तर त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला कृतज्ञतेचे स्मित दिसणार. स्मित म्हणजे हसणे. त्याच्या अंतरंगात कुठल्याही प्रकारचा आनंद दिसणार नाही. जरी आपण बऱ्याचदा दुसऱ्यांना मदत करीत असलो, तरी पण मदत कशी करावी याची तऱ्हा आपल्याला ठाऊक नसते. बरं. कुत्रे शेपटी हलवतात. कशासाठी रे? प्रेम दाखवण्यासाठी. चांगली कामे करावी. कशी करावीत? नीटपणे. हां, नीटपणे. हे बघा इथं दिलंय. जर चांगले काम देखील नीटपणे केले नाही, तर चांगली कामं नीट केली पाहिजेत. उचलणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द टाकणे. अरे, मदत करणे का? दुसऱ्यांना मदत करणाऱ्यास काय म्हणतात? आणि कुत्रा भाकरी उचलून घेतो आणि आपल्याकडे पाहत नाही, कारण प्रेम दाखवत नाही. प्रेम दाखवत नाही. ओके. मग आता सगळ्यांना ही प्रश्नपत्रिका 1 नंबरची मी एक ना एक प्रश्न घेतलाय पहा. कुठलाही प्रश्न गाळला नाही. आपण उद्या 2 नंबरची प्रश्नपत्रिका पाहू. सगळ्या प्रश्नपत्रिका झाल्याशिवाय पुढच्या प्रश्नपत्रिका होणार नाहीत. येतंय लक्षात? ओके. ठीक आहे. आपण थांबूया. आता एका प्रश्नपत्रिकेला आपल्याला 2-2 तास लागतोय, पण लागू द्या. प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणं फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय नुसत्या प्रश्नपत्रिका सोडवून काही उपयोग होणार नाही. ठीक आहे. आपण उद्या पुन्हा एकदा भेटू. उद्याचं टायमिंग मी नंतर सांगतो तुम्हाला.